चल काहीतरी खाऊन घेऊया. कशाला? मी बनवतो ना. तू काय बनवणार आहे? मी सँडविच बनवणार. तुला येतं? हां. अरे वा, चल मग बनवूया आपण लवकर. चल. तर अशा प्रकारे अंशने सँडविचची तयारी केली. बटर, चीज, काकडी, टॅमॅटो, कांदा आणि ब्रेड स्लाईस सगळं तयार करून कटिंग करून घेतलं आहे. मग त्याने एक बाऊल घेतला, त्याच्यामध्ये कांदा, त्याच्यानंतरला त्याने टॅमॅटो, कापलेली काकडी, सगळं साहित्य बाऊलमध्ये मिक्स करतो आहे तो. थोडीफार काहीतरी बनवण्याची आवड असते मुलांना. अरे वा, टॅमॅटो खाली पडलेला तो साईडला ठेवला. त्यानंतर त्याने चीज टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि तो चांगलं मिक्स करतो आहे सर्व चीज, कारण की चीज त्याला खूप आवडतं आणि मला पण आवडतं. चवीपुरतं मीठ, याच्यामध्ये चाट मसाला पण टाकू शकता, काळं मीठ टाकू शकता. तुम्हाला जे आवडेल ते मसाले तुम्ही यामध्ये चवीपुरते टाकू शकता. स्लाईस घेतला, त्याला त्याने चांगलं बटर लावलं आहे. दुसऱ्या पण स्लाईसला त्याने बटर लावून घेतलं आहे. त्याच्यानंतरला जे मिक्स केलेलं साहित्य होतं ते त्याने त्या स्लाईसवर टाकलं आहे आणि स्प्रेड करून त्याच्यावर दुसरा स्लाईस ठेवणार आहे तो. हां, वाव, अरे वा. आता गरम पॅनवर त्याने सँडविच ठेवलं टोस्ट होण्यासाठी. एक साईडने शेकल्यामुळे ते पलटी करून दुसऱ्या साईडने पण शेकून घेणार आहे. छानपैकी टोस्ट केलं आहे आणि अशा प्रकारे खूप छान असं स्माइली देऊन अंशने आमच्या सँडविच तयार केलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच कळवा. थँक्यू.